ठरलं तर मग मालिकेच्या 13 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन कुसुमताईला सांगतो की सायलीच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कोणताही वाईट विचार येणार नाही आणि याची त्यांना पूर्णपणे खात्री आहे. तेव्हा कुसुमताईला स्वतःलाच गिल्ट वाटायला लागतं आणि कुसुमताई सायलीकडे जाते. सायलीला म्हणते की अगं सायली, मी तुला एवढंच सांगायला आले होते की मी आता निघते आहे. तेव्हा सायली कुसुमताईला म्हणते की खरंच तू आलीस ना, त्यामुळे मला आधार वाटला होता. तेव्हा कुसुम म्हणते की तुझ्या खोट्या नवऱ्याने मला ज्यावेळी कळवलं ना, तेव्हा मला खूप मोठा धक्का बसला होता. कुसुमताई म्हणते की ज्यावेळी मी तुझ्याकडे घाईघाईमध्ये येत होते ना, तेव्हा एका रिक्षावाल्याने एका बाईला ठोकलं होतं. तिच्या हातातून खूप रक्तसुद्धा येत होतं आणि मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते मलमपट्टी करण्यासाठी. परंतु अगं सायली, त्यांना परत कुठे गायब झाल्या मला कळलंच नाही. मी त्यांना त्यांचं नाव, गाव, पत्ता काहीच विचारलं नाही आणि त्यांचा अर्धा चेहरा ना झाकलेला होता. त्यावेळी माझ्यासमोर देव जरी आला असताना तरी मी त्याला सुद्धा नजरअंदाज केलं असतं. मी त्या देवाला सुद्धा त्याचं नाव, गाव काहीही विचारलं नसतं, कारण त्यावेळी माझ्यासाठी खूप महत्त्वाचे तू होती. त्यानंतर कुसुमताई म्हणते, सायली तू काळजी घे, मी निघते आता. आणि ती अर्जुनला म्हणते, हे बघा, असं 7 फूट लांब राहून हात करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही ना सायलीपासून 7 फूट हात लांब राहा. असं म्हणून कुसुमताईने जाता जाता सुद्धा अर्जुनला टोमणा मारायला कमी केलेलं नसतं. कुसुमताई गेली का अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत दोघेही हसायला लागतात. तर इकडे नागराज त्या महिपतीला खाऊकागिळू करायला लागलेला असतो. तेव्हा प्रिया नागराजला म्हणते की त्या महिपतीने आता खूप मोठा गोंधळ घालून ठेवला आहे. त्याला ना आता त्या सायलीवरती हल्ला करायची काहीच गरज नव्हती. तेव्हा राकेश म्हणतो की त्या महिपतीने ना साक्षीचं ऐकायला पाहिजे होतं. साक्षी किती समजूतदार मुलगी आहे. तेव्हा नागराज म्हणतो, साक्षीचं म्हणणं सुद्धा मला पटतं आहे. तो अर्जुन काही गप्प बसणाऱ्यातला नाही. तो आता मारेकऱ्याचा शोध घेत महिपतीपर्यंत पोहोचणार आणि त्यानंतर तो आपल्यापर्यंत सुद्धा पोहोचेल. तेव्हा राकेश खूपच घाबरतो आणि नागराजला म्हणतो, मी नाही, मी जेलमध्ये अजिबातच जाणार नाही. तेव्हा प्रिया राकेशवरती चिडते आणि म्हणते, अरे मूर्खा, तू तर वकील आहेस ना, मग जेलमध्ये जाण्याची कसली भाषा करतोय. असं एकमेकांवरती चिडत रागवतच आता अर्जुनच्या तावडीतून कसं सुचायचं याचा ते तिघेही विचार करायला लागलेले असतात. तर इकडे सायलीला झोप लागलेली असते, परंतु अर्जुनला एसीची सवय असते. त्यामुळे अर्जुन सायलीकडे पाहतो आणि पटकन एसी बंद करतो आणि त्याच्या रूममध्ये स्टडी करत बसलेला असतो. इतक्यातच चैतन्य येऊन जोरजोरात दरवाजा वाजवायला लागलेला असतो. तेव्हा अर्जुन पटकन दरवाजा उघडतो आणि चैतन्याला म्हणतो की वेडायस का तू, एवढा मोठ्याने दरवाजा कशाला वाजवतोयस. तेव्हा चैतन्य म्हणतो, लग्न झालेल्या जोडप्याच्या रूममध्ये जायला दरवाजा नॉक करूनच जावं लागते, एवढे साधे मॅनर्स माझ्याकडे आहेत. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, अरे असं ओरडू नको बोलू, शांत बस जरा. मी ना आत्ताच एसी कमी केला आहे आणि सायलीला झोपसुद्धा लागली आहे. त्यावर चैतन्य म्हणतो, आमचा पूर्वीचा अर्जुन तर अजिबात राहिलाच नाही. तो तर आता सायलीचीच खूप जास्त काळजी करतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं काहीही नाही. तर चैतन्य आता मुद्दाम अर्जुनला म्हणतो की मला असं वाटतं की तू सायलीच्या प्रेमात पडलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, व्हॉट, तू काय बोलतोय, तुला कळतं का. तेव्हा चैतन्य म्हणतो की हॉस्पिटलमध्ये तुला वाटणारी सायलीची काळजी, तुझी होणारी चिडचिड, हे सर्व काही आम्ही उघड्या डोळ्यांनी सर्वांनीच पाहिलं आहे. सायलीवरती ज्यावेळेस अटॅक झाला होता त्यानंतर हॉस्पिटलमध्ये तुला देवासमोर हात जोडून उभं राहिलेलं पाहिलं होतं. कधीही देवाला न मानणारा अर्जुन सायलीसाठी देवापुढे प्रार्थना करत होता आणि हे सर्व काही आम्ही सर्वांनी पाहिलं आहे. खरं तर तू सायलीबद्दलचं प्रेम तुझ्या मनामध्ये लपवतोयस, परंतु ते आम्हाला सर्वांना दिसतं बरं का. मग आता या सर्व गोष्टींना प्रेम नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. असं चैतन्य आता अर्जुनला त्याचा जाब विचारत असतो. खरं सांगू का अर्जुन, तू खरंच सायलीच्या प्रेमात पडलायस. तेव्हा अर्जुन असं काहीही नाही आहे चैतन्य, आणि या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा ना आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट आहे की मी सायलींवरती कोणी हल्ला केला याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. अर्जुन म्हणतो की आता पटकन आपण पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूया. सायलीवरती एकदा अटॅक झाला आहे म्हणजे सायलीच्या जीवाला अजूनही धोका आहे. आपल्याला पटकन त्या मारेकऱ्याचा शोध घ्यायला हवा आहे. असं म्हणत अर्जुन आता चैतन्यला इन्स्पेक्टरकडे घेऊन जाण्याचा विचार करतो. तर इकडे रविराज त्यांच्या रूममध्ये असतात. तेव्हा सतत ते सायलीचा विचार करत असतात आणि ते मनातल्या मनात म्हणतात की मला त्या मुलीबद्दल एवढं प्रेम का वाटतंय, तिची एवढी काळजी का वाटते. इतक्यातच तिथे प्रिया आलेली असते. प्रिया रविराजला म्हणते, बाबा मला ना तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपावंसं वाटतं, म्हणून मी आले आहे तुमच्याकडे. आणि प्रिया उगाचच आता
रविराजांच्या मनात सायलीबद्दलचं जे प्रेम निर्माण झालेलं असतं ते सायलीबद्दल आता त्यांनी द्वेष करावा म्हणून सायलीच्या विरोधात बोलायला लागते. प्रिया म्हणायला लागते की बाबा तुम्ही तुमच्या शत्रूचा सुद्धा किती विचार करतात बघा ना, त्या सायलीमुळे मला किती त्रास झाला आहे, तिच्यामुळे मला किती मनस्ताप झाला आहे. मग तुम्ही त्या मुलीचा एवढा विचार का करताय बाबा? आणि ती मनातल्या मनात म्हणते या किल्लेदाराला 1000 वेळा मी हेच पटवून देण्याचा विचार करते की मीच त्याची खरी मुलगी आहे आणि तो मात्र तिच्या खऱ्या मुलीच्या विचारातच गुंतलेला असतो. त्यानंतर रविराज म्हणतो बाळा मी काही त्या सायलीचा अजिबात विचार करत नव्हतो. मी विचार करत होतो तो तुझ्या भविष्याचा, प्रतिमेचा शोध कसा घ्यायचा, प्रतिमाला घरी परत कसं आणायचं याचा. तर इकडे सायलीला जाग आलेली असते. पाहते तर कल्पना तिच्यापाशी असते. तेव्हा कल्पना सांगते की अगं अर्जुनला काहीतरी काम आहे, खालती त्याला कोणीतरी भेटायला आला आहे म्हणून अर्जुनने मला पाठवलं आहे बरं का तुझी काळजी घेण्यासाठी. तेव्हा सायली म्हणते अहो आई, अर्जुन सर माझी इतकी काळजी का करत आहे? मला थोडंसंही काही झालं की लगेच धावत पळत ते माझ्याकडे काय येत. खरंच इतकी काळजी करायची काही गरज नाही. तेव्हा कल्पना म्हणते सायलीला माझ्या मुलाच्या बाबतीत माझ्याकडे तक्रार करते का तू? अगं त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे ना म्हणून तो तुझी काळजी करतो. तेव्हा सायली हसायला लागते. तर कल्पना म्हणते खरंच तू बेडवरती निश्चित बेशुद्ध पडून होतीस ना तेव्हा आमच्या जीवाची काय घालमेल होती ते आम्हालाच माहिती. तर इकडे बाहेर अर्जुन इन्स्पेक्टरला बोलावून घेतलेलं असतं आणि तो त्यांना म्हणायला लागतो की सायलीवरती अटॅक झाला, त्या केसच्या संदर्भात तुम्हाला बोलावलं आहे. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब अर्जुनला म्हणायला लागतात की आम्ही जिथे सायलीवरती हल्ला झाला तिथे CCTV फुटेज कुठे नव्हतं, परंतु ज्या लोकांनी त्या मारताना व्हिडिओ काढले होते त्या व्हिडिओ आम्ही पाहिले आहेत. तेव्हा अर्जुन त्यांच्यावरती चिडतो आणि म्हणायला लागतो असे किती व्हिडिओ तुम्ही पाहणार आहेत, अजून असे किती CCTV फुटेज शोधत बसणार आहात? माझ्या बायकोवरती हल्ला झाला आहे आणि याबाबतीतच तुम्हाला माहिती घेण्यासाठी बोलवलं होतं. तिच्यावरती एकदा हल्ला झाला आहे म्हटल्यानंतर तिच्यावरती अनेकदा हल्ला होऊच शकतो ना. काही नाही तुमच्या ना सर्व काही ढिसाळ कारभार सुरुवात असल्याचं अर्जुन आता त्या इन्स्पेक्टरवरची रागावतो. तर चैतन्य आता इन्स्पेक्टर साहेबांना म्हणतो की अर्जुनची मानसिक अवस्था तुम्ही समजून घेऊ शकता, म्हणजे त्याच्या बायकोवरती हल्ला झाला आहे म्हणून तो तुमच्याशी असा जरासा बोलत आहे. तेव्हा चैतन्यला अर्जुन म्हणतो काय मानसिक अवस्था? तो मारेकरी बाहेर मोकाट फिरतोय आणि ते आपण शांत बसायचं आहे का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब आता अर्जुनचे सांगतात की आम्ही लवकरात लवकर त्या माणसाला शोधू आणि तिथून निघून जातो. तेव्हा चैतन्य अर्जुनला म्हणतं असं वागतं का कोणी इन्स्पेक्टरशी? तर अर्जुन म्हणतो तो मारेकरी मोकाट फिरतोय, तिथे सायलीला किती त्रास होतोय माहिती आहे ना, आणि तुला वाटतं की मी शांत बसायचं आहे? असं म्हणत अर्जुन परत एकदा खूपच चिडलेला असतो. तर इकडे कल्पना आता हॉस्पिटलमध्ये जे काही घडलं होतं ते सायलीला सांगायला लागलेले असते. कल्पना म्हणते तुला माहिती आहे का सायली, तू ज्यावेळी बेशुद्ध होतीस ना तेव्हा एक बाई आली होती, म्हणजे तिनेच तुला ब्लड दिलं होतं आणि त्याचमुळे तुझा जीव वाचला होता. तेव्हा सायली म्हणते काय सांगता आई, ती बाई कोण होती? तुम्ही तिचा पत्ता नाव विचारलंस का? म्हणजे मी आता नीट जरा चांगली बरीशी झाल्यानंतर तिची भेट घेऊन येईल. तेव्हा कल्पना म्हणते कशाचं काय? ती बाई आपलं देवासारखी धावून आली ग आणि तुला रक्त दिलं, परंतु तिचा पत्ता वगैरे आम्हाला काहीच माहीत नाही, ती तिथून निघून गेली होती. तर सायली सांगते आई तुम्ही ज्यावेळी मला भेटायला आला होतात ना तेव्हा मी तुम्हाला विचारलं होतं की तुम्ही याआधी आला होतात का? मला असं वाटतं की म्हणजे मला अजून आठवत नाही आहे, मी चेहरा वगैरे जरा अंधुकसाच पाहिला होता, कारण मला नेमकी त्याच वेळी बेशुद्ध होते आणि शुद्ध यायला लागलेली होती. तेव्हा एक बाई माझ्या शेजारी आली होती, तिने माझ्या डोक्यावरून मायेने प्रेमाने हात फिरवला होता कदाचित, आणि त्याचवेळी मला शुद्ध आली होती. कदाचित ती बाई तीच तर नसेल ना, असा सायली आता कल्पनाला प्रश्न करते. सायली म्हणते परंतु ती परकी बाई होती ना, मग तिची आपुलकी एवढी मला का वाटली? मला असं वाटलं की तुम्ही आलात म्हणून मी आया म्हणून हाक मारली होती, आणि खरं सांगू का तिचा स्पर्श मला अगदी जवळचा आपल्या माणसाचा वाटला. तेव्हा कल्पना सायलीची समजूत घालत म्हणते अगं बाळा, कधी कधी परकी माणसं आपल्याला आपली वाटायला लागली असतात, म्हणजे गेल्या जन्मीचे काही ऋणानुबंध असतात ना. दोघेही बोलत असतात आणि दोघेही म्हणत असतात खरं ती बाई देवासारखी धावून आली, परंतु आपल्याला तिचं नाव गाव पत्ता काहीही माहिती नाही ग. तेव्हा सायलीच्या तोंडून असं एक वाक्य बाहेर पडतं की ज्यामुळे कल्पनाला धक्काच बसतो. तर कल्पनाला सायली म्हणते आई तुम्ही सर्वजण माझी इतकी काळजी का घेताय, इतकी काळजी का करताय? आपले कोणतेही संबंध नाही आहेत,
तुम्ही माझे कुणीही लागत नाही आहेत, मग एवढं सगळं तुम्ही माझ्यासाठी का करतायत? इतक्यातच तिथे अर्जुन आलेला असतो आणि कल्पना म्हणते, सायली असं का म्हणतेस की आम्ही तुझ्या कुणीही लागत नाही आहेत? आणि अर्जुन खूपच घाबरतो आणि अर्जुन म्हणतो, या मिस गडबड घोटाळ्याने परत एकदा गडबड घोटाळा करूनच ठेवला. खरं तर अर्जुन आता एका मिशनवरती निघालेला असतो, तो म्हणजे सायलीचे मारेकरी शोधण्याच्या. तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सकाळी उठलेला असतो आणि त्याचवेळी पाहतो तर सायली आपल्या बाजूलाच नसते. तेव्हा अर्जुन सायलीचा शोध घेत असतो. तो खालती येतो आणि सर्वांना म्हणतो, सायली कुठे आहे? तेव्हा सर्वजण आता सायलीला शोधत असतात. तर तिथे अश्विन म्हणतो, दादा थांब, मी लॉनमध्ये वहिनी आहेत का पाहून येतो. अश्विन बाहेरसुद्धा पाहून येतो, परंतु सायली तिथे सुद्धा नसते. आता सायली गेली कुठे असेल यामुळे अर्जुन खूपच घाबरलेला असतो. सर्वांनाच सायलीची चिंता वाटत असते. तर आता सायली परत आल्यानंतर अर्जुन सायलीला ती कुठे गायब झाली होती याबद्दल प्रश्न विचारणार आणि त्यावर काय सायलीचं उत्तर असणार हे तर आपण येणाऱ्या भागातच पाहणार आहोत.